आपल्या फोनच्या चार्जरपासून ते मोठमोठ्या मेट्रो ट्रेनपर्यंत आपलं आजचं जग एका अदृश्य शक्तीवर चालतं. आणि ती शक्ती म्हणजे अर्थातच वीज. पण गंमत म्हणजे ही वीज फक्त येते आणि जाते असं नाहीये. तिचे वेगवेगळे परिणाम असतात, वेगवेगळी रूपं असतात. आज आपण विजेच्या याच काही लपलेल्या पण जबरदस्त शक्तिशाली परिणामांबद्दल जाणून घेणार आहोत, जे आपलं रोजचं आयुष्य घडवतात. चला, एका अगदी सोप्या प्रश्नानं सुरुवात करूया. आता या स्क्रीनवर काही वस्तू दिसत आहेत. यात काय साम्य आहे असं वाटतं? एक इस्त्री आहे जी कपड्यांना तापवते, एक हीटर आहे जो खोली उबदार करतो आणि एक बल्ब जो प्रकाश देतो. म्हणजे बघायला गेलं तर तिन्हीही पूर्णपणे वेगळी कामं करतात, नाही का? पण या सगळ्या एकाच अदृश्य धाग्यानं जोडलेल्या आहेत. आणि तो धागा आहे विद्युत प्रवाह. हो, ह्या सगळ्या वस्तू विजेच्या वेगवेगळ्या परिणामांचा म्हणजे इफेक्ट्सचा वापर करतात. वीज ही फक्त एक शक्ती नाही, तर तिचे अनेक चेहरे आहेत. ती उष्णता निर्माण करू शकते, प्रकाश देऊ शकते, इतकंच नाही तर वस्तूंना चक्क फिरवूही शकते. चला तर मग विजेच्या या प्रत्येक चेहऱ्याला जरा जवळून बघूया. आपल्या दिवसाची सुरुवातच मुळी विजेच्या दोन सगळ्यात महत्त्वाच्या परिणामांनी होते. खरं तर आपल्या हे लक्षातही येत नाही, पण सकाळी उठल्यापासून आपण या शक्तीचा वापर करत असतो. कसं ते पाहूया. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा परिणाम म्हणजे औष्णिक परिणाम किंवा हीटिंग इफेक्ट. समजा वीज म्हणजे वाहणारं पाणी आहे आणि तार म्हणजे एक अरुंद पाईप. जेव्हा पाणी त्या अरुंद पाईपमधून वेगाने जातं तेव्हा घर्षणामुळे उष्णता तयार होते. विजेचंही अगदी तसंच आहे. जेव्हा विजेला तारेतून जाताना थोडासा अडथळा किंवा रोध येतो तेव्हा ती तार गरम व्हायला लागते. आणि याचा अनुभव तर आपण रोजच घेतो. थंडीच्या दिवसात खोली गरम करणारा हीटर असो किंवा कपड्यांवर फिरणारी इस्त्री असो, या दोन्हींच्या मागे हाच औष्णिक परिणाम काम करत असतो. इथे वीज ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेत होतं. आता जरा विचार करा की याच औष्णिक परिणामाला आपण समजा एका टोकापर्यंत नेलं तर काय होईल. म्हणजे आपण एखाद्या वस्तूला इतकं गरम केलं की ती अक्षरशः तापून लाल भडक झाली. तर आपल्याला मिळतो प्रकाशीय परिणाम. म्हणजे ती वस्तू उष्णतेसोबतच प्रकाशही देऊ लागते. याचं सगळ्यात क्लासिक उदाहरण म्हणजे आपल्या घरातला तो जुन्या काळातला पिवळा बल्ब. त्याच्या आत नेमकं असं काय घडतं ज्यामुळे आपल्याला प्रकाश मिळतो? चला जरा आत डोकावून पाहूया. तर या बल्बचं सगळं रहस्य दडलंय त्याच्या आतल्या एका बारीक तारेत, जिला फिलामेंट म्हणतात. ही तार बनलेली असते टंगस्टनची. आता टंगस्टनच का? कारण ते प्रचंड तापमान सहन करू शकतं, वितळत नाही. जेव्हा वीज या तारेतून जाते तेव्हा ती इतकी तापते की अक्षरशः तळपू लागते आणि आपल्याला प्रकाश मिळतो. आणि हो, आतला वायू त्या तारेला जळण्यापासून वाचवतो. पण यात एक मोठी गंमत आहे माहितीये. हा बल्ब जेवढा प्रकाश देतो त्यापेक्षा कितीतरी जास्त उष्णता निर्माण करतो. म्हणजे आपण वापरत असलेली बहुतेक वीज प्रकाशासाठी नाही, तर ती खोली गरम करण्यात वाया जाते. बरं, आता आपण पुढच्या परिणामाकडे वळूया. हा परिणाम आपल्याला थेट डोळ्यांनी दिसत नाही, पण त्याचा प्रभाव प्रचंड आहे. हा आहे विजेचा चुंबकीय परिणाम, म्हणजेच मॅग्नेटिक इफेक्ट. ही गोष्ट खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. जेव्हा ही एखाद्या तारेतून वीज वाहते तेव्हा तिच्याभोवती आपोआप एक अदृश्य चुंबकीय क्षेत्र तयार होतं. असं समजा की वीज आणि चुंबकत्व हे जुळे भाऊ आहेत. जिथे एक असतो तिथे दुसरा असतोच. आणि हे तत्व किती शक्तिशाली आहे बघा. आपल्या दारावरची ती छोटीशी बेल असो किंवा मोठमोठ्या फॅक्टरीजमधल्या अजस्र मोटर्स, या सगळ्यांच्या मागे हे एकच साधंसं तत्व काम करतं. सोप्या शब्दांत सांगायचं तर जेव्हाही आपल्याला विजेचा वापर करून कोणतीही गोष्ट फिरवायची असते, मग तो पंखा असो, मिक्सर असो किंवा ट्रेनची चाकं असोत, तेव्हा आपण याच चुंबकीय परिणामाचा वापर करत असतो. हीच ती जादू आहे जी विद्युत ऊर्जेचं रूपांतर गतीमध्ये करते. विजेचा एक असाही परिणाम आहे जो आपल्याला पटकन लक्षात येत नाही, पण तो खूप महत्त्वाचा आहे. हा आहे रासायनिक परिणाम, म्हणजेच केमिकल इफेक्ट. यात वीज पदार्थांमध्ये रासायनिक बदल घडवून आणते. काही खास प्रकारच्या द्रवांमधून जर आपण वीज पाठवली तर ती त्या द्रवामध्ये एक रासायनिक अभिक्रिया घडवते. या प्रक्रियेला म्हणतात इलेक्ट्रोलायसिस. म्हणजे वीज इथे एका केमिकल इंजिनियरसारखं काम करते, जे पदार्थांना तोडतं किंवा जोडतं. या रासायनिक परिणामाचा एक उत्तम उपयोग म्हणजे इलेक्ट्रोप्लेटिंग. आपण अनेकदा पाहतो की चांदीच्या दागिन्यांवर सोन्याचा मुलामा दिलेला असतो
किंवा लोखंडाला गंजण्यापासून वाचवण्यासाठी त्यावर दुसऱ्या धातूचा थर चढवतात. ही सगळी जादू याच इलेक्ट्रोलायसिस प्रक्रियेमुळे शक्य होते. यात वीज एका धातूचे कण उचलून दुसऱ्या वस्तूवर चिकटवते. आता आपण विजेच्या काही अधिक शक्तिशाली आणि म्हणा ना गंभीर परिणामांबद्दल बोलूया. यात तिचा वैद्यकीय वापरही येतो आणि तिचे धोकेसुद्धा. व्हॅक्यूममध्ये, म्हणजे जिथे हवा नसते, अशा जागेत विद्युत प्रवाह अजून एक कमाल करतो. तो एक्स-रे, अल्ट्राव्हायलेट किरण आणि लेझरसारखे शक्तिशाली किरण तयार करू शकतो. हे किरण आपल्याला दिसत नाहीत, पण त्यांची शक्ती मात्र प्रचंड असते. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे मेडिकल क्षेत्रात वापरले जाणारे एक्स-रे. हाड मोडल्यावर किंवा शरीराच्या आत काही तपासणी करायची असेल तर ऑपरेशन न करता आत पाहण्याची सोय आपल्याला याच किरणोत्सर्ग परिणामामुळे मिळाली आहे. पण आता एक महत्वाचा प्रश्न. काय होईल जर हाच विद्युत प्रवाह थेट आपल्या शरीरातून वाहिला तर? इथे आपण बोलतोय विजेच्या शारीरिक परिणामांबद्दल. इथे वीज एका दुधारी तलवारीसारखं काम करते. एका बाजूला जर विद्युत प्रवाह अनियंत्रित असेल तर तो एक धोकादायक शॉक असतो, ज्याची तीव्रता व्होल्टेजवर आणि आपल्या शरीरावर अवलंबून असते. पण दुसऱ्या बाजूला जर याच प्रवाहाचा डॉक्टरांच्या देखरेखीखाली नियंत्रित वापर केला तर तो एक जीवनदायी शक्ती बनतो. काही मानसिक आजारांवरच्या उपचारांपासून ते रक्ताच्या बंद झालेल्या वाहिन्या उघडण्यापर्यंत डॉक्टर याच विजेचा वापर करतात. तर आज आपण पाहिलं की वीज म्हणजे फक्त एक बटण दाबणं नाही, ती उष्णता आहे, प्रकाश आहे, गती आहे आणि रासायनिक बदल घडवणारी एक शक्तीसुद्धा आहे. आपण रोज कळत नकळत या परिणामांमध्येच जगत असतो. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की या अदृश्य शक्तीचा पुढचा आविष्कार कोणता असेल, वीज आपलं भविष्य अजून कोणत्या नवीन मार्गांनी बदलणार आहे, यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.